₹2 पंढरपूर बस गाड्यांमध्ये वाढते गर्दी. धुळे. सध्या पंढरपूर आषाढी वारीची लगबग सुरू आहे. काही दिवसांनी यात्रा आहे. राज्याच्या विविध आगारातून नियमित तसेच विशेष गाड्या सोडण्यात येत आहेत. सरकारच्या नवीन नियमानुसार अमृत योजनेतील ज्येष्ठ नागरिकांसाठी नाममात्र ₹2 आकारून प्रवास सवलत दिली जात आहे. राज्याच्या सीमेपर्यंत कुठून कुठेही प्रवास करताना अमृत योजनेतील नागरिकांसाठी केवळ ₹2 आकारले जात आहे. त्यामुळे सर्व प्रकारच्या गाड्यांमध्ये तुफान गर्दी पाहायला मिळत आहे. पंढरपूर यात्रेसाठी गाड्या मोठ्या प्रमाणात सोडण्यात आल्या असल्या तरी ज्येष्ठ नागरिकांची वाढती गर्दी पाहता या गाड्या पुरेशा नाहीत असे चित्र आहे. ₹2 यात्रा होत असल्याने गरीब दुबळ्या वारकऱ्यांसाठी ती अनोखी पर्वणी आहे. कधी नव्हे ती यात्रा अनुभवण्यासाठी जणू स्पर्धा सुरू आहे. सध्या राज्यात मोठ्या प्रमाणात पाऊस सुरू आहे. इंद्रायणी नदीला मोठा पूर आलाय. नदी दुथडी भरून वाहत आहे. वारीसाठी आळंदीला कोणी येऊ नये असे आळंदी नगर परिषदेने कळविले आहे. चंद्रभागेलाही पूर सदृश परिस्थिती आहे. राज्यात पावसाचे प्रचंड थैमान सुरू आहे. अशा परिस्थितीत प्रवास करणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांची जास्तीची काळजी घेणे गरजेचे आहे. वेळेत दर्शन करून त्यांना गावी रवाना करण्यासाठी प्रशासनाकडून व्यापक नियोजन होणे आवश्यक आहे. पावसाळ्यामुळे विविध साथीचे आजार उद्भवू शकतात. त्यासाठी देखील नियोजन आवश्यक आहे. मोठ्या प्रमाणात प्रवास करणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांसाठी एसटी विभागाने सुलभ सुखकारक प्रवास उपलब्ध करून द्यावा अशी या श्रेणीतील प्रवाशांची माफक अपेक्षा आहे. नंदवैभव न्यूजसाठी धुळे तालुका प्रतिनिधी गोकुळ देवरे.